कांदा प्रश्नावर उद्याच गृहमंत्री सहकार मंत्री अमित शाह साहेबांनी एक महत्त्वाची बैठक लावलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये कांद्या प्रश्नावर निर्णय होईल। राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून कांदा खरेदी केंद्र सुरू झालेली आहेत। 15 रुपये 80 पैसे दराने कांदा खरेदी केला जातोय। शेतकऱ्याला राज्य आणि केंद्र सरकार वाऱ्यावर सोडणार नाही आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील। हे आंदोलन आता यांना कुठलेही मुद्दे नाहीत आणि म्हणून हे आंदोलन हा स्टंट फोटोमध्ये येण्यासाठी आणि हे सगळं स्टंट आहे। काँग्रेसच्या सरकारमध्ये UPA सरकारमध्ये देखील कांद्याने जनतेला रडवलं होतं, पण त्यांनी भाव वाढवून दिले नाहीत। परंतु राज्य आणि केंद्र सरकार मिळून 15 रुपये 80 पैशाने खरेदी होत आहे। उद्या बैठकीत देखील सकारात्मक निर्णय अमित शाह साहेब घेतील। त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीची राज्य आणि केंद्र सरकार दोघंही आहे। हर्षवर्धन सकपाळांची जीभ घसरलेली आहे। पंतप्रधान मोदी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना अपशब्द त्यांनी वापरलेले आहेत। खरं म्हणजे काय म्हणाले ते, हर्षवर्धन सपकाळ हे आता जेमतेम 1-1.5 वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष झालेत आणि प्रधानमंत्री मोदी साहेब 13 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते। 12 वर्ष या देशाचे पंतप्रधान यशस्वी प्रधानमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि या देशाला पुढे नेण्याचं काम केलं आहे, विकासाकडे नेण्याचं काम केलं आहे, आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं काम केलं आहे, आत्मनिर्भर भारत बनवण्याचं काम केलं आहे। आणि म्हणून अशा ज्यांनी एक दिवसही सुट्टी घेतली नाही, राष्ट्र प्रथम नेशन फर्स्ट हा संकल्प त्यांनी केला आणि अशा या देशाच्या यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर अशा प्रकारची खालच्या दर्जावरची टीका करणं हे निंदाजनक आहे। त्याचा मी निषेध करतो आणि खरं म्हणजे ज्यांनी आरोप केला आहे, ज्यांच्यावर आरोप केला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे खरे धुरंधर आहेत, देशाचे धुरंधर आहेत, विकासाचे धुरंधर आहेत आणि ज्यांनी आरोप केला आहे ते असली दलिंदर आहेत। असली दलिंदर कोण आहेत? ज्यांनी आरोप केला आहे। हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे, का राजा भोज और का गंगू तेली असा प्रकार आहे आणि म्हणून याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। या देशातली 140 कोटी जनता या काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। ही संस्कृती नाही। देशाच्या प्रधानमंत्र्यांना खालच्या पातळीवर अशा प्रकारचं वक्तव्य करणं ही संस्कृती देशाची नाही आणि म्हणून याची निंदा जेवढी करू तेवढी एकनाथ शिंदे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया देत काँग्रेसवर निशाणा साधला आहे। मोदी बद्दल बोलताना सपकाळांची जीभ घसरल्याचा उल्लेख करत शिंदेंनी विरोधकावर टीका केली आहे। राजकीय नेत्यांनी भाषेचं भान ठेवायला हवं असं सांगत शिंदेंनी अशा वक्तव्यामुळे राजकारणातील वातावरण दूषित होत असल्याचं म्हटलं। या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगताना दिसत आहे। सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून समर्थक आणि विरोधक आमने सामने आले आहेत। तुमच्या मते राजकारणात भाषेच्या मर्यादा पाळल्या जातात का? कमेंटमध्ये मत नक्की सांगा।